हा महाराष्ट्रातील एकुलता एक किल्ला असावा ज्याच्यामध्ये ओटीच्या वेळी तुम्ही चालत जाऊ शकतात। कुलाबा किल्ल्याच्या शेजारी आपल्याला सर्जकोट किल्ल्यावर जाणार रस्ता आहे। चला त्या मार्गाने ते किल्ल्यावर जाऊ। मित्रांनो, ओटी यायचा टाइम झालाय त्यामुळे आम्ही पटपट किल्ला बघतोय। तुम्ही येताना ओटीमध्ये या किंवा ओटी नसली तर पायी येऊ शकता। बघू शकता सर्जकोट। 1680 च्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांनी इथे असलेल्या चौकीचे रूपांतर एका मोठ्या किल्ल्यात करण्याचा आदेश दिला आणि येथून बांधकामाला सुरुवात झाली। 339 वर्ष समुद्राच्या लाटांशी लढा देत उभा असलेला भिंतींचा काही भाग खचलेला असला तरी याची भव्यता पुढे गेल्यानंतर लक्षात येते। मित्र, माझ्या पाठीमागे सर्जकोट। चला तर आज सर्जकोटची इतिहास जाणून घेणार आहोत। पण दुर्दैवाने 1680 च्या एप्रिल महिन्यातच महाराज सर्वांना सोडून गेले। त्यानंतर शंभूराजांच्या विरोधात रायगडावर बरेच कटकारस्थान झाली। या सगळ्यातून बाहेर पडून छत्रपती शंभूराजांचा राज्याभिषेक झाला 1681 ला। त्यानंतर शंभूराजांनी या किल्ल्याचे बांधकाम पूर्ण करून घेतले। मित्रांनो, या किल्ल्यावर गेल्यानंतर आपलं मन 300-350 वर्ष पाठीमागे जातं आणि किल्ल्यावर जेवढी शांतता असेल तेवढा तुमच्या सभोवताली इतिहास घडतो असा भास व्हायला लागतो। खरं सांगायचं झालं तर इतिहासात डोकावून बघण्यापेक्षा या किल्ल्यांवर जाऊन इतिहास जगला तर हे किल्ले तुमच्याशी बोलू लागतील। सरखेल, कान्होजी, आंग्रे आणि मराठ्यांच्या आरमारातील सुवर्णकाळ बघितलेले किल्ले म्हणजे किल्ले कुलाबा आणि सर्जकोट। हा किल्ला 15 मिनिटात बघून होतो। आजचा किल्ला बघून झालेला आहे। व्हिडिओ कसा आवडला कमेंट मध्ये नक्की सांगा। भेटू नवीन व्हिडिओ मध्ये। जय शिवराय। मित्रांनो, बघू शकता ओटी येऊ राहिली। चला तर मग किनाऱ्यावर लवकरच लवकर मित्रांनो, बघू शकता किनारपट्टीपर्यंत जावंच भरती होत चाललेली आहे।